लोकशाही उत्सवाची सुरुवात स्त्रीमुक्ती संघटनेने मुंबई आणि नवी मुंबई आणि महाराष्ट्रातल्या आमचे जे केंद्र आहेत तिथेही करत आहोत गेली 8 वर्ष. पण त्यापूर्वी 2002 सालापासून पुणे इथले मासूम संघटनेने ह्या लोकशाही उत्सवाला सुरुवात केली. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी आपल्याला घटनेने दिलेले अधिकार, आपले हक्क, लोकशाहीची मूल्य याची प्रथम जाणीव करून देण्यासाठी, कारण आपण बहुतेक जण ही घटना ज्या वर्षात स्वीकारली आपल्या देशाने त्याच्यानंतर जन्मलेलो आहोत, तर त्याची जाणीव आपल्याला मिळालेल्या हक्कांची, हे हक्क अजून बऱ्याच लोकांपर्यंत पोचलेले नाहीये. ते त्यांचे अधिकार अजूनही त्याचा उपयोग करू शकत नाहीये. त्यांचा न्याय हाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. त्याचीही जाणीव आपल्याला ठेवायची आहे. तर 26 जानेवारी पासून 30 जानेवारी असे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. 30 जानेवारी ज्या दिवशी महात्मा गांधीजींची हत्या झाली, एका प्रकारे लोकशाही संपवण्याचा तो प्रयत्न होता असं जाणवतं. तर म्हणून 30 जानेवारी हा दिवस की पुन्हा एकदा आपल्याला एक ठामपणे निर्णय घ्यायचा आहे, उभं राहायचं आहे की ही जी आपल्याला अधिकार मूल्य आपल्याला मिळालेली आहे, असं म्हणतात तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलो, तसे आपण ही घटना, हे अधिकार घेऊन जन्मलो. पण त्याच्याबद्दल जर आपल्या मनामध्ये जागरूकता नसेल तर ते हिरावले जाण्याची, त्याची पायाखाली होण्याची अगदी आपण पाहतोय असं होऊ शकतं, होतंय बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच बाबतीत होतंय. त्यामुळे आपल्याला हे जागरूकपणे लोकशाहीची मूल्य ही जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आणि ती अजूनही त्याला बळकटी देणं, यासाठी हा लोकशाही उत्सव 5 दिवस साजरा केला. आपल्या सर्व भारतीयांचा असा हा उत्सव. पण हा साजरा करताना त्याच्यामध्ये उत्सवी उन्माद, अस्मिता या कुठल्याही भावनांना थारा नाही, कारण याच्या मागे आहे ती आपली मूलभूत लोकशाही. त्यामुळे तो साजरा करताना जे कार्यक्रमही आयोजित केले जातात ते ह्याच धाग्याला धरून असतात. कार्यक्रम सर्वांना त्याच्यामध्ये भाग घेता येईल, सर्वांना त्याच्यामधून आनंद मिळेल अशा प्रकारचेच असतात. गेली 8 वर्ष आम्ही जे मुंबईमध्ये कार्यक्रम करत आहोत त्यामध्ये भाषणं, त्यातला जो शेवटचा 30 जानेवारीचा असतो तो मुख्यतः आमचं ऑनलाईन भाषण, कारण ते वेगवेगळ्या भागामधून लोक ऐकू शकतात. हे जे ऑनलाईन प्रकारचा जो एक ॲडव्हान्टेज आहे तो. आणि पहिल्या दिवशी जे झेंडावंदन असतं ते वेगवेगळ्या वंचित गटाले, म्हणजे तिसरं जेंडर, बाललिंगी किंवा अतिशय वंचित समाजातल्या, समुदायातल्या महिला ज्या कष्ट करून आपल्या बळावर उभ्या राहिल्या, सर्व धर्मीय लोकांचं च्या हस्ते अशा प्रकारे वेगवेगळे विषय घेऊन ते झेंडावंदनाच्या दिवशीही लोकांना आम्ही आमंत्रित करतो. त्या व्यतिरिक्त चित्रपट, डॉक्युमेंटरीज, सेतुरूम, त्याच्या आधी सेफ्राजेट, टू मच डेमोक्रेसी, वरुण राजांचा शेती आंदोलन झालं, शेतीचे जे कायदे जे शेतकरी आंदोलन त्याच्यावरची फिल्म, नंतर पथनाट्य, बायकांना का नाही, शौचालयाच्या प्रश्नांवरचं नाटक, गांधीजींचे विचार, तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गटाने सादर केलेलं सॉक्रेटिस, पानसरे, दाभोळकर, खया तुकाराम आणि गेल्या वर्षीचं संविधान, काव्य वाचन, कथाकथन, असे वेगवेगळ्या स्वरूपातले कार्यक्रम सादर केले जातात. पण जसं म्हटलं, याच्या मागे सगळ्यांमध्ये मूल्य असतं ते लोकशाही
तुला बळकट करण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न होतात वेगवेगळ्या मार्गाने ते सगळ्यांसमोर आणणं. जिथे अन्याय होतो त्याच्या विरुद्ध जे लढे होतात त्या त्या काळामध्ये त्या लढ्यांबद्दलही जाणून घेणं असे वेगवेगळे हेतू ह्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये